केसांना तेल लावणं ही फक्त एक जुनी परंपरा आहे की यामागे काही विज्ञान पण आहे? आपल्या आजीच्या चंपीपासून ते आजकालच्या आधुनिक हेअरकेअर रुटीनपर्यंत या प्रवासातलं सत्य काय आणि गैरसमज काय, चला शोधून काढूया. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच आठवत असेल, लहानपणी आई किंवा आजीने केसांत तेल घालून केलेली चंपी. आहाहा, ही फक्त एक गोड आठवण नाहीये, तर हे केसांच्या आरोग्याचं एक असं रहस्य आहे जे पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. आणि हे फक्त आपल्याकडेच नाहीये बरं का. डॉक्टर मारवा क्लिनिकनुसार अनेक शतकांपासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये केसांना तेल लावणं हा केसांच्या निगेतला एक खूप महत्वाचा विधी मानला गेला आहे. म्हणजे बघा, या प्रथेला किती जुनं आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. पण एक मिनिट थांबा. जी गोष्ट आपण केसांसाठी इतकी फायदेशीर मानतो, तीच आपल्या केसांसाठी हानिकारक ठरू शकते का? हाच प्रश्न आपल्याला या सगळ्या विश्लेषणाच्या मुळाशी घेऊन जातो. चला तर मग बघूया, पारंपरिक समजुती आणि आधुनिक त्वचाविज्ञानाचे निष्कर्ष यांची जेव्हा समोरासमोर टक्कर होते, तेव्हा काय समोर येतं ते? बरं, तर एका बाजूला आहे आपला पारंपरिक विश्वास की तेल लावल्याने केसांची वाढ होते आणि केस मुळांपासून मजबूत होतात. पण दुसरीकडे विज्ञान काय म्हणतंय? विज्ञान म्हणते की केस वाढीसाठी असा कोणताही ठोस पुरावा नाहीये. उलट अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्स, आपला आहार आणि आपली जीवनशैली यांसारखे घटक खूप जास्त महत्वाचे आहेत. त्वचाविज्ञानी डॉक्टर पूजा रेड्डी यांचंही हेच म्हणणं आहे. त्यांच्या मते केसांच्या वाढीसाठी तेल लावणं हे काही जादूचं औषध नाही. खरी कारणं आपल्या शरीरात आणि जीवनशैलीत दडलेली आहेत. पण मग तेल लावणं पूर्णपणे चुकीचं आहे का? नाही, तसंही नाही. डॉक्टर मारवाह क्लिनिक एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडतं. ते म्हणतात की तेल लावल्याने केस गळत नाहीत, पण चुकीच्या पद्धतीने तेल लावलं तर मात्र ते गळू शकतात. म्हणजे प्रॉब्लेम तेलाचा नाहीये, तर ते वापरण्याच्या आपल्या पद्धतीचा आहे. ओके, मग जर केसांच्या वाढीचा मुद्दा इतका विवादास्पद असेल, तर तेलाचा खरा फायदा तरी काय? तर विज्ञानानुसार याचं उत्तर वाढीत नाही तर संरक्षणात आहे, प्रोटेक्शनमध्ये. ही समजून घेऊया. आपण जेव्हा केस धुतो, तेव्हा आपले केस स्पंजसारखं पाणी शोषून घेतात आणि फुगतात. आणि मग सुकल्यावर आकसतात. ह्या सततच्या फुगण्या आकसण्याच्या प्रक्रियेत केसांमधलं नैसर्गिक प्रोटीन म्हणजे केराटिन बाहेर फेकलं जातं. यालाच प्रोटीनची हानी किंवा प्रोटीन लॉस म्हणतात. आणि इथेच तेल लावण्याचं सगळ्यात मोठं वैज्ञानिक समर्थन मिळतं. एका अभ्यासानुसार केस धुण्यापूर्वी जर खोबरेल तेल लावलं तर हा प्रोटीन लॉस तब्बल 40% कमी होऊ शकतो. 40%? ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण सगळीच तेलं हे काम करतात का? तर नाही. याचं कारण आहे त्यांच्या रेणूंची रचना. खोबरेल तेलाचे रेणू इतके लहान असतात की ते केसांच्या आत सहज शिरतात आणि आतून संरक्षण देतात. याउलट सूर्यफूल आणि मिनरल ऑइलचे रेणू मोठे असतात. ते केसांच्या आत जाऊ शकत नाहीत, फक्त वरून एक थर तयार करतात. म्हणजे ते आतून खरं संरक्षण देत नाहीत. पण चांगल्या हेतूने सुरू केलेला हा विधी चुकीच्या पद्धतीमुळे कसा आपल्या अंगलट येऊ शकतो ते आता पाहूया. आपण अनेकदा काही सामान्य चुका करतो. जसं की आधीच तेलकट किंवा मळलेल्या स्कॅल्पवर तेल लावणं किंवा रात्रभर तेल तसंच ठेवणं. काही जण तर इतक्या जोरजोरात चोळून मसाज करतात की केसांची मुळं कमजोर होतात. आणि हो, गरजेपेक्षा जास्त तेल वापरणं आणि ते नीट न धुणं या तर अगदी कॉमन चुका आहेत. आणि ह्या चुकांमुळे होतं काय, तर केसांची छिद्र बंद होतात, म्हणजे पोर्स ब्लॉक होतात, कोंढा होतो, स्कॅल्पला जळजळ आणि सूज येते. आणि या सगळ्याचा शेवटचा परिणाम म्हणजे केसगळती वाढते. बरं, आता चुकांबद्दल खूप बोललो. आता बघूया की तेल लावण्याची योग्य डर्मेटॉलॉजिस्ट अप्रूव्ड पद्धत नेमकी काय आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे आपल्या स्कॅल्पच्या प्रकारानुसार योग्य तेल निवडणं. जर स्कॅल्प तेलकट असेल तर जोजोबा किंवा आर्गनसारखं हलकं तेल वापरा. कोरडा असेल तर नारळ किंवा बदामासारखं पौष्टिक तेल निवडा. आणि जर कोंड्याचा त्रास असेल तर टी ट्री किंवा कडुलिंबाचं तेल सर्वोत्तम आहे. तर ही आहे 5 स्टेप्सची सोपी पद्धत. पहिलं, योग्य तेल निवडा. दुसरं, फक्त 1-2 चमचे तेल लावा, जास्त नाही. तिसरं, अगदी हलक्या हातांनी 5-10 मिनिटं मसाज करा. चौथं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, तेल फक्त 30 मिनिटांपासून ते जास्तीत जास्त 2 तास ठेवा. रात्रभर अजिबात नाही.
आणि 5वं, चांगल्या शॅम्पूने केस स्वच्छ धुवून टाका. बस, कमी तेल, योग्य वेळ आणि संपूर्ण स्वच्छता हाच आहे मंत्र. आता समारोपाकडे जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. केसांना तेल लावणं हे केसांच्या संपूर्ण आरोग्याच्या मोठ्या चित्राचा फक्त एक छोटासा भाग आहे. आपले केस आपल्या एकूण आरोग्याचा आरसा असतात. त्यामुळे आपली अनुवंशिकता, आपलं खाणं-पिणं, हॉर्मोनचं संतुलन, तणावाची पातळी या सगळ्या गोष्टी केसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे फक्त बाहेरून तेल लावून चालणार नाही, आतूनही आरोग्य जपावं लागेल. तर मग केसांच्या आरोग्यासाठी परंपरा आणि विज्ञान या दोघांचाही हात धरणं महत्त्वाचं आहे. जुन्या परंपरांचा आदर करायचा, पण त्याचवेळी विज्ञानाने सिद्ध केलेल्या पद्धतींचा स्वीकारही करायचा. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याच्या दिनचर्येत आपण परंपरा आणि विज्ञान यांच्यात संतुलन कसं साधू शकतो यावर नक्की विचार करा.